सध्या असं म्हणतात की भारत देश हा तरुणांचा देश आहे. ह्या देशामध्ये आपलं सरासरी वयोमान जे आहे ते 28 ते 29 वर्ष आहे. जगामध्ये तिसरी आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा हा देश आहे. हे असं सगळं जरी चालत असलं तरीसुद्धा रस्त्यावरील अपघाताची जेव्हा चर्चा होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की 15 ते 35 या वयोगटातील तरुणांचं रस्ता अपघातामध्ये होणारं मृत्युमुखी पडणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते 45% जास्त आहे. आणि हे निश्चितच त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला आणि आपल्या देशाला परवडणारं नाही आहे. या तरुणांची सुरक्षा त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाची आहे. तरुण वाचले तरच भारत देश पुढे जाईल. आणि त्यासाठी रस्ता सुरक्षेचं महत्त्व तरुणांच्यामध्ये पसरवणं हे एक मोठं आव्हान वन विभागाच्या पुढे आहे. तरुणांनी जोपर्यंत असे खुणगाट बांधत नाहीत किंवा तरुणांना जर पुढं जायचं असेल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही स्वप्न पाहिली असतील, तर स्वप्नांची परिपूर्ती करायची असेल तर आपल्या स्वतःची सुरक्षा हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. प्रत्येक तरुणाने त्याच्या सुरक्षेला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे. तरुण सुरक्षित राहिला तरच तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. आपल्या देशाच्या समोर 2030पर्यंत आपण सर्वांनी अपघाताचं प्रमाण 50% कमी करण्यासाठी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे, हे उद्दिष्ट कोणत्या विभागाचं नसून आपल्या सर्व समाजाचं हे उद्दिष्ट आहे. आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांचं हे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारची भावना निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीनं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण नियमांचं पालन करा आणि आपली सुरक्षा वाढवा. धन्यवाद.